मोगना सोडला वावर झाल्यावर त्यांनी बांधा वापरला आणि फोडला. मला शिवे दिल्या, म्हणला कशा आईच्या गांडीचं पिरतोयस म्हणला, बनेल शर्ट घामाने भिजला त्याचा. सगळी लोक म्हणायची की बगाड होणार नाही, 1 वाजता येता, 12 वाजता पहाटे येता. त्या टायमिंगला बगाड जर नाही ना बघाय गावले तर ह्या माणसाचं नाव तुम्ही कुठे काढता का परत. बाहेरचा पैलवान असल्यावर सुट्टी नाही, मग आपल्याला पाडू नाही त्याला पाडू, पण सुट्टी द्यायची नाही. त्यावेळेला आमची जर परिस्थिती चांगली असती ना तर आम्ही कुठेतरी असं मोठ्या ह्याच्या हुद्द्यावर आणि पगार चालू झाला असता. तर कांडबत तशी असायची, ती अशी टाकायची फाडात, मग ती पोरांनी घ्यायची आणि कुस्ती करायची. 4 आणि 8 आण्यापासून अशी सुरुवात आमच्या कुस्तीला व्हायची. हे परवडायची नाहीत कपडे आम्हाला हे घालाय. वर्षातनं 2 ड्रेस लय झाले. तुम्ही काम करा नका करू, पण व्यसन नसलं की माणसाचं सगळं आनंदात असतं. आता समजा पैलवान जो खेळणार आहे त्याने कपडे काढल्यावर त्याला ती ईर्ष्या येतीच, तो दम काढीत नाही. मग तसं जनावरांची झीट असते डोक्यात. एकदा काशीनाथाई चांग भले झालं की त्याची चैतन होती, खाणं सगळं पौष्टिक होतं. आता नाही ना ते. आता तुम्ही पोहे खाणार, रवा खाणार, पण त्याचा काही उपयोग नाही बघा. येताना पेढं आणलं ना आजीला दिलं ना आजीच्या पाया पडलं. दुसऱ्या दिवशी आजीने मामाला सांगितलं मस आणून येतो बांधलं. आता म्हणते ती पोरगी आमची शनपाणी करून किंवा धारा काढूनच मरेल, द्यायलाच नको म्हणते. पण शेतकऱ्याला पोरगी दिली का नाही ती निरोगी राहते बघा, तिची हालचाल राहते. शहरात मी सगळं बंदिस्त आलं, मग ती रोगाट बनतात माणसं, हालचाल नाही काय नाही. आम्हाला 4 आणे दिलं का नाही घरच्यांनी, ते आम्ही भवानीची यात्रा करून यायचो, या असलेल्या भवानीची चालत जाऊन. हो, तर माझ्या अंगावर कपडे फाटकी होती. येताना आजीने 100 रुपये मला काढून दिलं, म्हणले इथे हो, म्हणजे ते आता 10,000 सारखं झालं. तिथनं म्हणले इथं बी कुणाला सांगू नको, आमच्यात भांडणं लागतात. म्हणजे आपल्यापेक्षा हे वरचढ आहे तर ह्याच्यावर लक्ष द्यायचं. मग आमची मुंबईतनं भाव ती किस्ताक लुंग्या येताना घेऊन यायचं. मग आम्हाला ती गोडी वाटायची. जरी तालीम नसली तरी हो कस मोठा होता आम्हाला. सकाळी व्यायाम केला तरी दिवसभर बैलांच्या मागं काम केल्यावर ते सगळ्या शिरा मोकळ्या व्हायच्या, आखडून राहायच्या नाहीत. त्याच्यामुळे इथं ह्या भागात आम्ही चांगलं खेळलो. किसन वरकाडे, शिवागण अशा आमच्या कुस्त्या झाल्यात. परत मित्रात कुस्त्या लागल्या, तुमचे अनुभव सांगा की एखाद्या आम्हाला. हो, मग काय अशा आमच्या कुस्त्या लागल्या ना मस्त रोज बसायचो. पण त्यावेळेला बसल्यावर ना वायच्या वसन टाकायची आमची कुस्ती लागली होती, पण सोडवायची, निकाली करायची नाही का तर ओळखी येत म्हणून. पण कुस्ती आपण मारणार हे आपल्याला वाटतं, पण मारायचं नाही. रोज आपण एक ठिकाणी बसायचं, मग त्या कुस्त्या आमच्या जास्त सुटायच्या ओळखी असल्यामुळं. बाहेरचा पैलवान असल्यावर काय करायचं? बाहेरचा पैलवान असल्यावर सुट्टी नाही, मग आपल्याला पाडू नाही त्याला पाडू, पण सुट्टी द्यायची नाही. आणि पहिल्या झूटच माझी सलामी दिली की पट काढला की कुस्ती झाली निकाली. एकदा पट हातात आला की निकालीच कुस्ती होणार, दुसरा डावच करायला लागायचा नाही मला. तुमचं सगळ्यात आवडतीचा डाव कुठला होता? पटाचाच. पट काढला का नाही की निकालीच कुस्ती व्हायची. तेच गुरु कोण होते तुमचे? कशाचं गुरु आम्हाला कोण, आम्ही रानात राहणार, तालमीत कुणी शिकवाय नसायचं आपलं, कुणी कुठं जायचं, कशी खेळतात कशी नाही. मग आम्ही लहान असताना जायचो, आपलं फडाच कसा पाडतोय पैलवान ते डाव बघायचं आणि ते डाव करायचे. मग अशी आमची पैलवानकी झाली बघा. आज त्यावेळेला आमची जर परिस्थिती चांगली असती ना तर आम्ही कुठेतरी असं मोठ्या ह्याच्या हुद्द्यावर आणि पगार चालू झाला असता आम्हाला. त्यावेळेस काय बक्षीस असायचं तुमच्या वेळेस? 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये हे इनाम आम्हाला. आता ते 15 आणि 10 जे आहेत ना तिथं आता 5 आणि 15,000 इनाम आहे आता. पहिलं जे म्हणलं जायचं की बत्ताशावर खेळलोय आम्ही कुस्ती, तर ते काय प्रकार असायचा? कांडबत तशी असायची, ती अशी टाकायची फडात, मग ती पोरांनी घ्यायची आणि कुस्ती करायची. आणि लय भारी तर नारळ असा फडातनी 10-15 नारळ टाकायचा. मग आपण उचलला की दुसरं पोरगे येऊन तो नारळ धरणार, मग त्याच्यावर कुस्ती ठरली आणि मग कुस्ती झाली की तो नारळ घेऊन जायचं, हे इनाम. मग 4 आणे 8 आण्यापासून अशी सुरुवात आमच्या कुस्तीला व्हायची. एवढं तुम्ही कष्ट करून मग भूकले लागत, तुमचा आहार काय होता त्यावेळेस? असं हे बाहेरच कडधान्यच जास्त खायचो. कशाचं इथं काय आहे खायला. समजा लई भूक लागली, उन्हाचं जेवण बी आलं नाही, समजा 12-1 वाजायची रोज यायला, किंवा दूध तर नसलं तर ती भिमुग असायची पहिले पसरे जपानी,
खुरपं घ्यायचं आणि ती माती उकरायची, तिथल्या शेंगा चाळून खाल्ल्यात आम्ही. लई भूक लागली की असे दिवस आम्ही बी काढलेले आहेत. त्याच्यामुळं आताच्या पोरांचं आमच्या लई सुख आहे. काही त्यांना म्हणजे कमी नाही, सगळं जिथल्या इथं मिळते. पण कष्ट कराय कोणी मागत नाही बघा. ते घरात तुमच्या सगळे एकत्र कुटुंब होतं म्हणल्यावर नाही म्हणलं तरी 100-150 भाकऱ्या रोजच्या होत असतील आहे ना बनवून मग एक पायलीचं पीठ लागायचं एका टायमाला. एका हो. टायमिंगला. मग त्यावेळेला काय भात ही शेतीत पेरलं तरी पोतं 2 पोती व्हायची. भात काय 2 टाइम नसायचा. एक टाइमच केला तर केला सणाला किंवा असा उपवासा दिवशी, नाही तर भात नाही. आणि ही यात्रा असली की ज्वारी भरडायची आणि त्याच्या कण्या करायच्या भातासारख्या आणि त्या मटणाबरोबर वाढायच्या पाहुण्यांना यांना. ही प्रथा लई मोठी होती पूर्वी. आता आम्ही लहानपणी आमचे सर होते शिंदे सर म्हणून, हा जयसिंगराव शिंदे. हा ते किस्से सांगायचे म्हणजे गावातली तुमच्या काय काय उदाहरणं सांगायची. हा यात्रा आली की पोरांना अख्खा तागच आणायचे. हा अख्ख्या तागातलं कपडे सगळ्यांना एकसारखेच शर्ट, हा एकसारखं पॅन्ट. हा तुमचं काय तशा आठवणीत? तसं काय आम्ही खाकी चड्ड्या आणि शर्ट घालायचे. लेहंगा बी महिनाभर बी आम्हाला टिकायचा नाही की गुडघ्यावर फाटायचा सारखं हे खाली बस उठ करून शेण काढ खाया घाल. ते आम्ही लुंगीच गुंडाळायचो, नाही तर टावेल. हे परवडायची नाहीत कपडे आम्हाला हे घालाय. वर्षातनं 2 ड्रेस म्हणजे लय झालं. एवढ्या मोठ्या कुटुंबात नाही ना सगळ्यांना भरपूर कपडे घ्यायचे. असे दिवस आम्ही बनेलवर पण म्हणजे आनंद होता ना बाबा. आनंद होता आणि लाज वाटायची नाही, काय नाही. हुरपानी सगळं करायचं. रोगराई नव्हती. काय नाही. कधी थंडी ताप नाही, काय नाही. वर्षातनं आजारीच पडायचं नाही. डॉक्टर वाईला एक असायचं ना आमच्या गावात, एक बघा डॉक्टर, काय त्याचं नाव भट बरंच डॉक्टर. होतं. हा, ते यायचे तेवढे एकच अख्ख्या गावात डॉक्टर यायचा वाईसनं. वाईत सायकली गंगापुरीत दवाखाना होता त्यांचा, हा सायकली यायची. सायकलीवर. हो, त्यावेळेला बाकी वाहनं नव्हती. असे आम्ही चिकार हाल काढलेले आहेत. पण आता सगळं व्यवस्थित आहे बघा. पोरं एक तर आम्हाला आहेत 3 जण मुलं, पण व्यसनी नाही कुठे. ह्याच्यातच आनंद आहे बघा. तुम्ही काम करा नका करू, पण व्यसन नसलं की माणसाचं सगळं आनंदात असतं घर. 72चा दुष्काळ तुम्ही बघितला, आपण मगाशी तिथं हो आठवणीमध्ये होतं त्या 72च्या. हो. त्यावेळेसचं बगाड कसं झालं होतं? म्हणजे त्यावेळेस पण झालं होतं ना बगाड? तर बघा हे बंद नाही कधी. कधीच खंड नाही पडला, नाही नाही लॉकडाऊन मध्ये पण नाही. नाही नाही. ब्रिटिशच्या काळात आमचे वडील सांगायचे, असे जाळ करून संध्याकाळी आम्ही बसलो म्हणायचे. त्यावेळेला सगळं ब्रिटिशच्या वेळेला बंधन आलतं. जागजाग अशी साहेब लोक येऊन तंबू ठोकून वाटत नाही राहिले आणि एवढी एवढी रस्ता ठेवली होती अशी बाहेर निघायला. तर अशी बारकी बारकी पोरं 5 वाजता त्या गाड्याला खेळायला लागली आणि म्हणले उचला रे, साहेब आला झोपतनं उठून. म्हणला उचला पोरांनो, तुम्हाला आवडतंय का बघा. तर ते मनाने चाक जागेवर फिरायला लागले. एवढं आमचं भैरवनाथाचं देवस्थान जागृत आहे. त्या पोरांनी गाडा ओढत नेला, तर 1 तासात गाडा बगाड्या लागून ब्रिटिशच्या काळात परत आला. ते दिवस आता ह्याच्या कोरोनाच्या वेळेस आले. आता आम्हाला चांगलं कळतंय, आम्ही त्यात सहभागी होऊन केलं. या सगळी लोक म्हणायची की बगाड होणार नाही. की मी वराड्याला एक दिवस गेलतो, तेव्हा तिथल्या 10-5 जणांनी विचारलं की बाबा पहिलवान यंदा बगाड होणार का. म्हणलं तुम्ही ज्या टायमिंगला येता का नाही, की बाबा 1 वाजता येता, 12 वाजता पहाटे येता, त्या टायमिंगला बगाड जर नाही ना बघाय गावलं तर ह्या माणसाचं नाव तुम्ही कुठं काढू नका परत. एवढं छातीठोकपणाने मी सांगितलेलं होतं त्यावेळेला वजाड्याच्या लोकांना देखा. तर म्हणजे एक आपला आत्मविश्वास आहे की हे आपला नाथसाहेब इतका जागृत आहे की हे बगाड बंद होणारच नाही. असा एक आमचा आत्मविश्वास आहे. आम्ही आता इथनं पुढचं नाही सांगू शकत. पण दुष्काळाच्या वेळेस त्यावेळेस म्हणजे खायला लोकांना मुबलक नव्हतं किंवा काय नव्हतं, हो. बैल नव्हती त्या ताकदीची किंवा काय. त्यावेळेस कसं झालं होतं मग हे मला जाणून घ्यायचंय. नाही त्यावेळेस असं बागायत नव्हतं ना. रानवडी होत्या. म्हणजे खराब बैल असली तरी जी आता समजा पैलवान जो खेळणार आहे त्याने कपडे काढल्यावर त्याला ती ईर्ष्या येतीच. तो दम काढीत नाही. मग तसंच जनावरांची झीट असते डोक्यात. एकदा काशीनाथाई चांग भले झालं की त्याची चैतन होती. आता आमच्याकडे काय बैल वडिलांच्यापासून आमच्यापासून एकदा कवल लागला, ती डपडं जर कानावर पडलं का नाही, बैल रतीब खाणार नाही, वैरण खाणार नाही. 5 दिवस नुसता नाचत राहणार. माणसांचा आवाज आला तरी बावारणार, बसला असला तरी उठणार.
डराकणार अशी पहिलं होऊन गेली. म्हणजे जनावरांना देखील माणसापेक्षा जास्त बुद्धी आहे. त्यांना ईर्ष्या बी तेवढीच आहे. आता आम्ही रतीब चारतो एवढा आमच्या बैलांना कधीच नाही. एवढी एवढी पेंड द्यायची नाही तर एक 15 दिवस गव्हाचा रतीब द्यायचा. म्हणजे ह्या महागाईने किंवा पिकत नव्हतं त्यावेळेला धान्य. पण खायला बाटूक चिक्कीतलं बाण, चिक्कीतली कणसं घालायची. ह्याच्यामुळे इतकी जी ताकद यायची का नाही त्यांना, भरपूर यायची ताकद आणि रागीट. असं एखादं कोणाला न सांगितलेला आहार तुमच्याकडे आहे का फॉर्म्युला एखादा, की हे खायला घातल्यावरती बैल लय ताकदवर होणार? म्हणजे हे तुमच्या पिढीत तुमच्या वडिलांकडनं, आजोबांकडनं, हो पंजोबांकडनं तुम्हाला जे कानमंत्र दिला गेलाय, हो. की बाबा रे हे आपल्याला जर घातलं रतीब तर हा, बैल तयार असा असं होतो. तयार होणार, हो. असं कुठलं रतीब वगैरे आहे का? रतीब म्हणजे ही उडीद जी माणसं पेरायची ना, एवढा एवढा रोज पेंडीकसा उपटून आणायचा हुरड्यात आलेला, तो घालायचा. कमीत कमी एक 15 दिन आठवड्यात किंवा एक महिन्यात ते हुरड्यात असतंच भेड तोपर्यंत पीक. उडीद म्हणा आणि ते मटकी करायची ती घालायची त्यांना उपटून शनी. रोज म्हणजे आपण रतीब देतो किंवा आपण नाश्ता करतो ह्या पद्धतीने एवढं एवढं उपटून घालायचं. कणसं घालायची, मका केली तर ते कणसं मोडून घालायची त्यांना एक गम्याला रोज नियमाने. तेव्हा ते त्यांना ताकदी यायच्या. असं हे जे पौष्टिक होतं का नाही, हे रतीब देण्यापेक्षा ते मानवायचं. त्याच्यामुळे फिट तब्येत व्हायची जनावरांची. किती दाती झाल्यावरतीच बैल झुपाय पाहिजे आमच्याकडे म्हणजे दुसरा झाला की इकडे चालू होतो थोडा थोडा शिकवायचा त्याला. शिकवायचं? हा, बारकं लाकूड बांधायचं त्याला, ते लहानपणी ट्रेनिंग द्यायचं. म्हणजे जे आपण पळवायचं, हा पहिले बैलावर म्हणायचे झोपून. की शिवाळ ठेवत नाही आपण हा दुसरा झाल्याशिवाय. हा, दात लावला 2.5 वर्षात झाला की दात लावतो. मग आपण सुरुवात करायची. मोकळ्या गाडीला झोपायचा, पुढे धरून एक जण चालायचं. एकदा त्याला चाकुरी समजली की मग बिंदास झालं. मग तो इकडे इकडे वाढणार नाही, काय नाही, त्या चाकुरीनेच चालणार. तुमच्या दावणीला जुन्या काळात किती बैल असायची एका वेळेस? मग आमच्या वडिलांच्या प्रश्न 2 बैल कामाची आणि एक खोंड आपला कायम असतो. किंवा बगाडासाठी आमचे वडील एक बैल बांधून ठेवायचे शिवरात्रीपासून. महाशिवरात्र झाली की त्याला जे असा बंदिस्त करायचा, मांडव घालायचा, ताट्या बांधायच्या आणि त्याला आतच. आणि ही बाकी 2 असतील ती रोज वापरायची कामाला, त्याला झोपायचाच नाही. ज्या दिवशी लाकूड त्यांना शिकवाय काढायचे त्या दिवशी लाकूड बाहेर काढायचा संध्याकाळचा आणि झोपायला न्यायचा. तवर नाही. तोपर्यंत बाहेर काढायचाच नाही. सगळं त्याला खाणं पिणं आत घालायचं. बहुतरी आता त्यावेळेला काय, आता ह्या डेटा बिटा निघाल्या ते नव्हतं. मग असं डाळ्याचा कूड करायचा फोडून, की शक्यतो बाहेरच्या माणसाला दिसू नये बैल. मग त्या बैलाला लय राग यायचा बंदिस्त असल्यामुळे, रागीट बैल बनायचा. मग झोपल्यावर त्याला किती वाढावून किती नाही असं वाटायचं बैलाला. तुमचा नाथसाहेबांबद्दल काय अनुभव एखादा? नाथसाहेब आमचं इतकं जागृत आहे की ह्या पांढरीत जन्माला आला का नाही त्याचं रक्त सळ करतं. असं हे बगाड म्हणा, कुस्त्या म्हणा, जे समजा आता ह्या पोरातनी जे छंद लागतो बगाडाचा, हे बैल सांभाळायचा किंवा खांसा धरायचा. आता जवळजवळ 10-15 वर्ष मी खांसा धरत होतो. पण तक्रार नाही कुठली, कुठल्या बैलाला मार बसणार नाही, काय नाही. तिकडचा माणूस सावध करायचा आणि मग तिला सोडून द्यायचा. म्हणजे दोन्ही बैल संघ बाहेर निघते. म्हणजे बाहेरच्या बाजूला आपण असा जुपणी, जुपणीला तिडा साध्या देऊन भाषेत असा जुपणी धरायचा. म्हणू आपण. हा, आता हे ऊसांच्या सऱ्या बिऱ्या झाल्या त्यामुळं माणूसच टिकत नाही. 1-2 चपराकी बसले की त्याची छाती भरून येते की तो बाजूलाच जातो. तसं आम्ही निदान एक अर्धा फैरलांग म्हणलं तरी आम्ही खासा धरत होतो एकटा एकटा. म्हणजे लटकूनच त्याला. हो, लटकूनच. बाकी माणूस एकदा बैल जर पळत सुटली तर दुसरा थोप धरणारा माणूस कुठं जायचा त्या तपासच लागायचा. मग आपण ती जुपणी आणि तो आरोसा धरलेला तो सोडायचा नाही, किती बी गाडा पळू दे. तुम्हाला सांगतो एक 5-6 पट्ट्या ओल्डस तोपर्यंत आमचे पाय बी खाली टेकायचे नाही, पण हात कधी सुटणार नाही. एवढी म्हणजे आम्हाला ती जिद्द किंवा ईर्ष्या होती म्हणून. आता नाही ना ती पोरांना. आता एक अशी चपराक बसली की देतात सोडून आणि पळतात बाहेर. म्हणजे ते सण होत नाही शरीराला. तर आम्हाला कस होता तेवढा, आम्ही कष्ट करत होतो, व्यायाम करत होतो, खाणं सगळं पौष्टिक होतं. आता नाही ना ते. आता तुम्ही पोहे खाणार, रवा खाणार, पण त्याचा काही उपयोग नाही बघा.
आणि माणसाला नेहमी दूध एक कब्बर तरी पावशेरभर तरी कुठल्याही मुलाला दूध पाहिजे, तेव्हा ते सगळं शरीर चांगलं बिनरोगी राहतं. आता माझ्या जसं आमच्या मामांनी बघा आमचं कवटं आजोळ, तर मी एक 4 रुपयावर खेळत होतो आणि आमचे एक मामा शाळा मास्तर होते, ते वस्ताद होते त्या गावात कवट्यात. माझी कुस्ती लावली 4 रुपयावर. तर कुस्ती लावल्यावर मी ती कुस्ती म्हणली, अरे भडव्या तुमच्या जेवाय नाही मामा म्हणले मिळत, आणि तू कशाला ह्या भानगडीत एखादा हातपाय मोडल. नाही म्हणलं मला खेळायचे. मग त्यांच्या बरोबर जे वस्ताद होते त्यांनी कुस्ती माझी लावली. लावल्यावर मी कुस्ती गेल्यावर मामांनी मला उचलून घेतलं. घरी आलो, आजीला सांगितलं, ती 4 रुपये इनाम घेतला त्याचं. येताना पेढं आणलं आणि आजीला दिलं आणि आजीच्या पाया पडलो. दुसऱ्या दिवशी आजीने मामाला सांगितलं आणि म्हस आणून इथे बांधली. आणि मग तिथनं आमची कुस्तीला सुरुवात झाली. सख्खे मामा, सख्खे मामा 6 जण मामा होते आम्हाला. त्यांना कॉन्फिडन्स नव्हता ही काय करते हो. भाचा. ते एक शाळा मास्तर, एक शेती आणि बाकी सगळी मुंबईला, 3-4 जण. काय आडनाव मामांचं? चव्हाणांच्या चव्हाणच. तिथनं बघा मग माझ्या कुस्तीला जोर लागला आणि मग चांगले खेळलो. त्यामुळं अपयश सहसा नाही आलं. कुस्त्या सोडवायची, पण निकाली कुठं मार खाऊन सहसा आलेलो नाही. आपली सातारची भूमीच एकदम क्रांतिकारी का हो बाबा, हो हो, क्रांतिकारी. आहे का नाही? हा. मग काय ना काहीतरी कुठल्याही गोष्टीत क्रांती घडणारच आपल्या इथं. घडणारच, त्या माणसाच्या हातनं काहीतरी घडणार नवीन. ते मामाच्या हस्ते क्रांती झाली तुमची हो हो हो. कुस्त्यांच्या बाबतीत. तुम्हाला म्हस इथं लगेच गिफ्ट आणूनच बांधली इथं. 2-2 लिटर दूध देत होती. मग त्याच्यावर जवळजवळ 10-15 म्हशी केल्या मी. म्हणजे कुस्ती सुद्धा मामांचीच म्हशी होत्या थोडक्यात म्हणायचं. म्हणजे तिची रेडी तिचेच तयार रेड्या तयार करायची. करायचं तुम्ही. हा, खांड होऊन द्यायची नाही, तिची रेडी ऐकायची नाही, तयार करायची. मग त्या काळात मामांनी पोरगी नाही दिली होय मग? मग करत होते ना, पण मी खेळत असल्यामुळं मामा 2-4 दोघं जण मामा 2-4 वेळा येऊन गेले. आमची आजी काय म्हणायची, एकदा जर तू इथली पोरगी केलीस का नाही, की हे तुमचं नातं तुटेल. पोरींच्या म्हणजे भांडणं तणणं होणार, त्यापेक्षा म्हणजे पोरगीच करायची नाही. आणि मामा आले तरी मग आमचं वडील म्हणलं लग्न आत्ताच करायचं नाही, ह्या पोरग खेळतंय अजून चांगलं, किंवा खेळतंय त्याचा नाद आहे ते खेळू द्या. मग आपले मामा मुकाट्याने माघारी गेले, नाही आमचा संबंध झाला परत. बा तुमची सासरवाडी कुठली हो? माझी कुर्नेवाडी सासरवाडी. कुठं आलं ते? ह्याच्या कोराळच्या तिथे आहे बघा. कोराळच्या इथं. हा. आता लग्नाच्या बाबतीत त्यावेळेस आता आपल्या समाजात बघा लय प्रॉब्लेम येतात. पोरांना लग्न लवकर ठरत नाही. हा. बगल ती पोरगी म्हणती पुण्याचाच पाहिजे, मुंबईचाच पाहिजे. बर केला पुणे मुंबईवाला हा. तरी त्या भाडं भरून हप्ते भरून मरतोय. हो पुणेवाला पहिले 4 दिवस एकदाच नेतो सिंहगडच्या तिकडं चौपाटी दाखवायला, हो हो. एकदाच नेतो सारस बागेत, एकदाच कात्रच्या बागेत नेतो. एकदा नेऊन आणलं की संपलं. ती कारभारी घरातच असते. हा. मग ती हिथं जर शेतकऱ्याबरोबर केलं लग्न, तिथं मन मोकळे वातावरण फिरती ना. बरं आता पोरं काय कमी कामावतात का शेतीत? मला सांगा. चिकार पिकवतात की क्षेत्र असलं का नाही चिकार उत्पन्न येते. तर त्या बाबतीत तुमच्या वेळेस तशा अडचणी यायच्या का हो? नाही, शेतकरी असला तरी नाही. फक्त मुलगा कष्टाळू पाहिजे, तब्येत असली का नाही की कसलीही मुलगी तयार होणार. त्यावेळेला ह्या असल्या अडचणी नव्हत्याच. ह्या आता ह्या 10-20 वर्षात झाल्यात. नाहीतर पाहुणं येऊन बघून गेलं की ते तयारीलाच लागायचं. तुमच्या दारात किती गंजी असायच्या हो त्यावेळेस? आमची एकच गंज लावायचो अशी एक. मोठी. पहिलं जवळजवळ गंज बघून ठरवायची ना माणसं लग्न. गंज हे उतारा काय पाहुणे बघणार, किंवा गंज अशा कणगी किती आहेत त्याच्यावर ते अंदाज बांधणार. नुसतं बघणार पाराकणार. हो, 12-12 पोत्याच्या कणगी आमच्यात 2 होत्या. आणि मग सारवलेल्या आपल्या जुन्या त्या. सारवलेल्या कळकाच्या बनवलेल्या. हा, कळकाच्या कामट्यांच्या. एका कणगीत 12 पोती धान्य बसायचं, म्हणजे 12 क्विंटल. त्याला लिपान शेणाने लावायचं, मातीने शेणाने आत बारदान टाकायचं, फडकं टाकायचं आणि त्याच्यावर शेण लावायचं. किडा व्हायचा नाही, काय नाही. फक्त कडलिंबाचा डहाळ टाकायचा. हा, आत पाला तेवढा लिंबाचा टाकायचा. आता गंज बघितले तर माणसं नकोच म्हणतात. तिथंच आधीच तोंड अहो पाडतात. म्हणतात, आता म्हणतात ती पोरगी आमची शेणपाणी करून किंवा धारा काढूनच मरण, द्यायलाच नको म्हणतात. असं झालंय. पण शेतकऱ्याला पोरगी दिली का नाही, ती निरोगी राहते बघा, तिची हालचाल राहते. शहरात मी सगळं बंदिस्त आलं.
मग ती रोगाट बनतात माणसं, हालचाल नाही काय नाही. तुमच्या वयातले आता तुमचे मित्र परिवार राहिले का होता? आहेत की अजून. आहेत? अशोक पैलवान आहे, परत सुतार आनंदराव सुतार म्हणून वसंडगे होते ते वारले. असे पैलवान म्हणजे ओळखीचे म्हणजे आमच्या दोस्तच होते ते आहेत. आता अजून एक दोघं हे ते एक जण वारलाय. गाठी बिटी पडतात का हो तुमच्या? हो, घेतो की आम्ही गाठी. आहे ना? हा, वर्षा 6 महिन्यात 4 महिन्यात असे जाता येता भेट झाली की मग त्या जाता येतं. शब्दाला मान होता, सोयरीक बी होत होत्या. हो हो, आता नाही ना? आता नाही तसं. आता काय हे नवीन ह्या युगात काय निघालंय ते 2000 रुपये भरायचे आणि ते बघायचं. मग दमली माणसं हो पैसे भरून. पैसे भरून आता लग्नच जुळत. मुली काय करत्या आता, तिच्या खर्चापुरतं झालं का नाही, नोकरी लागली, लग्नच नको म्हणते. कुठं भाकरी थापत बसता, चूल पेटवत बसता, गॅस पेटवत बसता, भांडी घासत. वडापाव आणला, एक टाइम खाल्लं करून तर खाल्लं, नाही तर वडापाव आणायचा, झालं त्याच्यावर निर्वाह. पण तुम्हाला आता वस्तुस्थिती सांगू का? हम्म. वस्तुस्थिती, लॉकडाऊनला माणसं जशी घरी आलती ना, हो तसं पोर आता माघारी घरी यायला लागलेत. AI टेक्नॉलॉजी जी नवीन आली, हो ह्यांनी अॅनिमेशन क्षेत्रातले वगैरे ज्यांना लाखोची पॅकेज होती, ही पोरं एका रात्रीत घरी गेली. मग ज्यावेळेस आता मी पण त्या क्षेत्रात जॉब करत होतो बाबा, एक एक समजा ही सायकल जर बनवायची म्हणली, हा, सायकलचा आधी आम्ही 3D मध्ये मॉडेल बनवायचो कॉम्प्युटरला. हा, पण आता नुसतं स्क्रिप्ट टाकली नाही, प्रॉम्प्ट म्हणतो आम्ही त्याला, हा. नुसतं प्रॉम्प्ट टाकला ना ते वेगवेगळे मॉडेल आपोआप जनरेट होऊन येतात. आणि त्याला आम्ही रात्र मेहनत घालवायचो, हे असं झालं पाहिजे डिझाईन, ते तसं झालं पाहिजे. हा. आता विदिन सेकंड तयार होतं. बरोबर आहे. शेती ज्यांची राहिली ना, ती पोरं नवीन नवीन प्रयोग करायसाठी परत माघारी आली. काय काय कोंबड्या सांभाळतात, गांडूळ खताचे हो. प्रकल्प केलेत. सगळं तुमचा करते. शेवाळाची शेती केली. आजोला म्हणून एक बनवतात प्रकार, त्या आजोला बनवतात पाण्याच्या ह्याच्यात. हा, कसं आहे, कुठलाही तुम्ही उद्योग करा, पण माणसाने जिद्दीने केला पाहिजे, लाजलं नाही पाहिजे. आणि त्याला टायमिंग त्याला टाइम दिलाच पाहिजे. किंवा आपण हे व्यवसाय खोलला चला इकडे फिरायला, चला तिकडे, तसं नाही. ते काळजीपूर्वक केला पाहिजे. आता समजा एक तासाभरात आमचा बैल हाकतो, समजा वैरण खाल्ल्यानं बसून उठला, पण ते शेण आम्हाला मागे सारा, किती कटाळा आला असला तरी आम्ही मागे जाऊन सारणार, की बाबा भरू नाही, ते फुटू नाही. बाजूला सारलं की ते आपलं घाण होत नाही, काय नाही. ह्या काळजीने जेव्हा माणूस करतो ना, माझं म्हणून सगळं, त्यावेळेला त्याला काही कमी पडत नाही बघा. अक्षी थोडकी नोकरी असू द्या, 500 रुपये रोजाची, तरी त्याचं भागतं. एवढ्या काळजीने करावं लागतं. आता आज तुम्हाला आलेत पैसे, किंवा 500 की चालला, आज गेला, व्हायला गेला सातारला, हे नाही केलं पाहिजे. पहिलं आपली घरची जबाबदारी सांभाळायची आणि मग तुम्ही या माणसातनी बसा, पोरातनी बसा, आपली आपण कामं हँडल केली पाहिजेत. बाबा तुमच्या वेळेस यात्रेला हा, बागडाच्या वेळेस हा. त्यावेळेस काय काय मजा असायची हो? गारवाले वगैरे, आता गोवाळ्याच्या गाड्या बिड्या निघल्यात, आईस्क्रीम डायरेक्ट गाडी तिथे तेव्हा खाली नाही, ते बर्फाचं गारीगार असायचं. आणि कशा ते पद्धतीचं असायचं काय ते? असं गोल असायचं किंवा चौकोनी असायचं. गोल एक आणि ते साचा यायचं त्यातलं ना, साच्यातलं. आणि रबर किती लावलेलं 5 असेल त्याला. पैशाला 5 पैशाला मिळायचं आमच्या वेळेला. आम्हाला 4 आणे दिले का नाही घरच्यांनी, की आम्ही भवानीची यात्रा करून यायचो, या असलेल्या भवानीची, चालत जाऊन. चालत जाऊन. हो, म्हणजे त्यावेळेला छंद होता, पिक्चर नव्हतं, काय नव्हतं, त्याच्यामुळे हे असल्या यात्रेला पाहुण्यांच्याकडे जायचं, 2 दिवस मजा करायची, यायचं, पण चालत. बाबा हं. तुम्हाला त्यावेळेस सगळ्यात जास्त पैसे कुणी दिले आणि ते किती दिवस तुम्ही पुरवले असं यात्रेला, म्हणजे मामानं चुलत्यांनी असं एखादी आठवण कुणी दिलेलं आणि त्यांनी लय आनंद झालता तुम्हाला? मला बघा, गेलो होतो असाच एक दिवस आजीकडं, म्हणजे मामांच्याकडेच गेलतो, तर माझ्या अंगावर कपडे फाटकी होती. येताना आजीने 100 रुपये मला काढून दिलं, म्हणले त्या इथे. काळी? हो, म्हणजे ते आता 10,000 सारखं झालं. हा. तिथनं म्हणली इथं बी कुणाला सांगू नको, आमच्यात भांडणं लागतात. ती खिशात घालून आलो आणि इथं आल्यावर आईला सांगितलं, म्हणलं आजीने दिल्यात कपडे घ्यायला. वायला गेलो आणि 50 रुपयात 2 ड्रेस आणले. त्यावेळेस हो, लेहंगा शर्ट बनेल 50 रुपयात आणलं ते. आणि मग इथं आल्यावर ते राहिलेले 50 रुपये वडिलांच्याकडे दिले. आपल्याला आपण काम करताना पडलं जडलं म्हणजे पैसाच बघायला मिळत नव्हता. त्यावेळेला 5 पैसे 3 पैसे असं नाणं होतं आमच्या वेळेला, 10 पैसे.
त्यावेळेला 10 पैसे असले तरी लय वाटायचं जवळ. 1 रुपयात काय काय मजा केली तुम्ही 1 रुपया मिळाल्यावर? अहो अख्खी यात्रा पार पडायची आमची. गुलाल घे, आईस्क्रीम खा, कुठं काय त्यावेळेला ती गार हे असायची किंवा कांड बतासं घे. 1 रुपयात अख्खी जत्रा पार पडायची. लय झालं ते. आता 1000 रुपये घेऊन गेलो तरी ती पिशवीत बी येत नाही प्रसाद. पुरायचे नाहीत हो, त्यावेळेस, म्हणजे पुरून उरत होते. उरत होते आणि पैसे खर्चच वाटायचे नाही त्यावेळेला. आत म्हणजे 10 पैसे का होईना आपल्या खिशात राहावत असं शिल्लक वाटायचं. असे दिवस आम्ही काढलेले आहेत बघा. सुकडी खाल्ली का तुम्ही? सुकडी खाल्ली की, सुकडी, लाल मिलो, मका ह्याच्या भाकरी खाल्लेल्या आहेत. अहो 72च्या दुष्काळात तेच हा, येत त्यावेळेस होतं. तेच येत होतं. येत होतं धान्य आणि ते बी रेशनिंग वर मिळत होतं. आम्हाला आजोळी जाताना कुठं असं काटवलेला दापोडेला जाताना हा, रुपया 10 रुपये दिले तर लय दिवस पुरायचे. हा. 5 पैशात मग 2-3 तरी गारी गारी यायची. तुम्ही म्हणताय तसला ते मडका बांधलेला असा सायकलला, हो, गडी घंटी वाजू द्यायचा, 5 गणी वरनं खालती सायकल, बरोबर आहे की. आणि ती मजा एक वेगळी होती. हा. म्हणजे त्यावेळेचा काळच जर्मनचे वेगळा होता. धातूचे पैसे होते ते हो, 5 पैसे, आणि स्टीलचा 10 पैसा निघाला त्याचं लय हे होतं, अप्रूप होतं. हो. आणि नंतर 25 पैसे निघाला स्टीलचा, त्याच्यावर गेंडा होता, गेंडा तो लय परत चकचकीत दिसायचा. हा. आणि ते महात्मा गांधीचा का कुणाचा त्याच्यावर शिक्का असायचा बघा पहिला, हो, ते बी असायचा. 10 पैसे नंतर ते 20 पैशाचा बी होता जर्मनचं. मी अजून साठवून ठेवल्यात घरी. भोगपडाचा पैसा असायचा, डबू पैसा. डबू पैसा. हा, तर भगपडा त्या गोल ती गळ्यात घालायची माणसं, जाणव्यात बांधायची हा, बघा पहिली गोप जाणवीत. करून घालायचे. हा, बाबा तुम्ही आता पोरांना ह्या सगळ्या नवीन तुम्ही सगळं याटान घालायला, परत ते आपण पेरणीच्या वेळेस बांधतो, हो, ते तिघाला सगळ्या बी गाठी सगळ्या शिकवलं, शिकवलं तुम्ही? सगळं शिकवलंय. मग आता कसं आहे, तुम्हाला व गोडीच नसेल तर ती दह्याला शिकवलं तरी येणार नाही, पण ज्याला गोडी आहे का नाही त्याला ती येणार. आता पोरांना तिन्ही मी पेराय शिकवलंय की पहिलं पेराय आलं पाहिजे, मग बैल तुम्ही कसलीही पाळा, नाहीतर नका पाळू, पण पेरणी आली का नाही तो माणूस कुठंच नडत नाही. कुठलंही काम डेअरिंग. आज शेतीत आपण मूठ धरली, किती अंतरावर पडतंय काय हे काय की तुम्हाला कळणार आहे. पण तुम्हाला सांगतो, मी पेरायला लागलो तेव्हा शेजारी शेजारी अशी पाभारी चालल्या होत्या. तेव्हा कुणाचा अगोदर होईल म्हणून अशी म्हणजे बघू आता यांची 4 बैल आहेत, यांची 4, कोणाचा अगोदर होते. 20 मिनिटात मी एकर भुईमुगाचा पेरला होता. तर तो माणूस मला अजून जिवंत आहे, म्हणला माझं शिव्या द्यायला लागला, म्हणला माझं वाटोळं केलंस 20 मिनिटात. म्हणजे ट्रॅक्टरने देखील होत नाही पेरायचं असं. मी बैलावर तर बैल पळत चालली होती. तर तो मागं जी मोगनावाला होता त्याने तेवढं वावर पेरस तोपर्यंत मोगलं, आणि मोगना सोडला वावर झाल्यावर त्याने बांधा वापरला आणि फोडला. मला शिव्या दिल्या, म्हणला कशा आईच्या गांडीचं पेरतोयस, म्हणला बनेल शर्ट घामाने भिजला त्याचा. आता आम्हाला शरीराला काहीच व्हायचं नाही, सकाळपासून संध्याकाळबद्दल दमायची ही भानगड नव्हती, एवढं कष्ट होतं आम्हाला. तर ते 20 मिनिटात पेरल्यावर मी आपलं असं बोलता बोलता, एखादा जर आडगा बोलला त्याला म्हणायचं अजून भावजना जन्माला यायचा आहे 20 मिनिटात एकर पेरणारा, आणि ते बी एकट्याने पेरायचं. बैल साड्याला कासरा अडकवाय, नुसतं नाव घेतलं की बैल शेपटच वर करून चालली पाहिजे. म्हणजे तो राग बैलांना बी तेवढा होता, आम्हाला बी तेवढा होता. तर ह्या भावजनात कुणी अजून पेरलं नाही बघा. मी अहंकाराने बोलतोय असं बी नाही, म्हणजे एवढी जिद्दच होती आमच्याकडे, कष्ट करायची, चालाकी होती बाबा. चालाकी बी होती. आणि दमायचं हे कसलं माहितीच नव्हतं, का तर उद्योगच आमच्या मागे पहिल्यापासून उठलं की तेच कामात रोज सुरुवातच कष्ट होते. हो, तोंड धुयाचं, चहा शेण बिन काढायचं, नदीला जायचं, आंघोळ करून यायचं, पाणी तापून तरी कुठलं. लग्न वस्तूपर्यंत मी गार पाण्याने नदीला आंघोळ करत होतो. बरेच अनुभव बाबा तुम्ही सांगितले. हो. 45 मिनिटं आपल्या गप्पा रंगल्या. हो, आणि प्रेक्षकांना मी सांगतो, हम्म. जर तुमच्या ह्या व्हिडिओला 500 जर कमेंट आल्या, हा. बाबांची पुन्हा मुलाखत घ्या, तरच बाबांची मुलाखत घ्यायला मी परत येईन बावधनला. सगळ्यांच्या नमस्कार. 500 कमेंट तरी यायला पाहिजेत. आणि बाबांकडनं अजून कुठल्या तुम्हाला जुन्या आठवणी ऐकायला आवडतील ना, त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा. मी नक्की येईन
आणि परत बाबांकडनं आहे ना फिरीन सगळं शिवार आणि बाबांच्या आठवणी आपण त्या व्हिडिओत आपण सगळ्या व्हिडिओबद्ध करूया, आपण त्याच्यात रेकॉर्ड करू. बाबा कुठं पोहायला जायचे, विहिरीवरची मजा, तुम्ही एक एक मला सगळं सुचवा, आपण बाबांकडनं ते सगळं जाणून घेऊया. आता म्हणजे पैशाची कार झाल्यात, माणूस पैशावर करतोय. त्यावेळेला स्वतः घाम गाळावा लागत होता, कष्ट केल्याशिवाय कुठलंच बघायला मिळत नव्हतं. आणि मुळात जिद्द लागते माणसाला तर कुठलंही घडतं. तुम्ही पैशावर केलं ना, तुमच्याकडे जर जिद्द नसेल तर ती होऊ शकत नाही. स्वतः राबावं लागतं कुठल्याही गोष्टीला. एक जुनी म्हण होती, आमची आजी आणि आजोबा नेहमी मला म्हणायचे, हम्म, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. बरोबर आहे. माझ्याकडे बैल पळत होता, पळतो अजून, देवस्थानला पाठवलाय. हं, थोडक्यात हार झालती बिनजोडला, ते बी आमच्या चुकीनं, पोरं बाहेरनं शेजारच्या बैलावर आली, गाडी आत दबली, हं, जी आपण म्हणतो ना चळली गाडी, हो ते चळाचळीत झोला बसला ना, त्याच्यात थोडं स्वतःत मार खाल्ला. पण ती मी लय ईर्षेला भेटलो, स्वतः त्याला कुळवाला हाणला. हं, 5-6 दिवस मी मेहनत घेतली. हं, त्याला माहित होतं त्या मालकाला की ह्यो लय ईर्षेला भेटला, त्याने धरली नाही बिनजोड माझ्यावर. त्याच्या बरोबर. नाकावर टिचून मी टॉपची गाडी धरली त्याच्यावरती, त्याच्या जेव्हा मारल्या मी गाड्या, हं, 2 बिनजोड केल्या. पण त्या माणसाची 3री बिनजोड खेळ म्हणलं, पण ते गडी धरला नाही. मग ते तुम्ही जे म्हणताय ना स्वतः घाम गाळल्याशिवाय हो, काय हो. नाही, ते खरंय. स्वतः आता कष्ट बघा, केलं तरच आहे. आता काय झाले, ह्या आमची बगडाचा नाद आहे, आम्हाला शर्यतीचा ह्याचा अजिबात नाही. लय भारी तर पूर्वी आम्ही काय करायचो, वराडाच्या बैलगाडीने जायचे. त्यावेळेला कुणाची गाडी पुढे निघते, मी तिकडे गाड्या पळवल्यात, 10-10, 12-12 माणसं बैलगाडीत बसवायची. पण सगळ्याच्या पुढं काढायचो गाडी, बैलाला हाणायला लागायला नाही, मारा नुसता कासरा लावला अंगाला, बैल गारक्याने फिरून साईड देऊन निघून जायचा पुढं. एवढी शिकवण म्हणजे 3-3 फेरं आम्ही बावधनात करायचो बैलगाडीने. त्याच्यामुळं बैलांना ती सवय लागलेली, पुढं गाडी चालली असली की ओढून धरायला लागायची बैल, की त्या बैलांना अशी सवय होती लगेच पुढे निघून जाणार. म्हणजे ती एक शर्यतीसारखी झीटच त्यांना होती. अशा आम्ही त्याची मजाच वेगळी ती हो, बैलगाडीतनं. आम्ही त्या पिढीतले की आम्ही ट्रकावर बसून जायचो. हं. मग त्याच्या घरातले अगोदर पाठवायचे नाही, घरचे लय काळजी करायचे, पोरग टपाव बसेल. मग खांदी लागेल, काय हो, होईल मग हे झाडाची. चालू गाडीतनं आम्ही माग बसलेलो, पण आम्ही फाळक्याच्या इथनं कडनं चढून वरती जायचो, हा, दोर धरून ठेव. दोर धरून चालू गाडीत. ट्रकवाला शिव्या द्यायचा, हं. घरी आल्यावर सांगायचा, मार खायचा. तर ते जे आनंद होता, ते ते सगळ्या आता गोष्टी नाही. वेगळ्या होत्या. आता तुम्हाला बुलेट असली तरी तो आनंद नाही. नाहीये. हे सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा. नक्की आपण बाबांची परत गप्पा मारायला येऊया. इथंच थांबूया आपण. बाबा यात्रेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथंच थांबूया आपण. हो, आमच्या यात्रेला या. नमस्कार. धन्यवाद.